नाव काय आहे? भगवान जालिंदर घुले. कुठून आलात? कुठून आला? नगर. किती वर्षापासून करताय? तिथं 4-5 वर्ष झाले. शेतकऱ्याचं गुराचं कष्ट काय असतं हे जर बघायचं असेल तर पुन्हा अशा गोष्टीकडे पाहावं लागेल. एवढ्या यंत्रणा आल्यात किंवा एवढी आधुनिक प्रगती झालेली आहे, परंतु नगर जिल्ह्यातलं हे घुले कुटुंब आई वडील आणि मुलगा आणि सून अशा 2 यंत्रणा घेऊन बारामतीमध्ये राहिला आहेत. बारामती शेजारच्या गावामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये. आणि शिवाय दरवर्षी म्हणजे गेले 5 वर्ष हे अशा प्रकारचा रसवंती चालवतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की स्वतः ते रस पिळतात. कारण आता अलीकडे चरखे आलेले आहेत, सगळं पूर्णपणे आधुनिक आलेलं आहे. परंतु हे नवरा बायको असतील किंवा अगदी समोरच्या बाजूला त्यांचे आईवडील असतील, हे अशा प्रकारचं लाकडी यंत्र घेऊन ते फिरतायत. आणि खरं तर मला असं म्हणायचं आहे की हा जो स्वयंरोजगार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. तुम्हाला उन्हाळ्याच्या काळामध्ये तुम्ही रस पिताच, परंतु जे शेतकरी कुटुंब यांची 10 एकर शेती आहे नगरला, असं नाही की ते शेतकरी कुटुंब नाही, फक्त उदरनिर्वाह करतात रोजगारावरती, असं नाही. हे शेतकरी आहेत, परंतु शेतात काही पिकत नाही, म्हणून शेतीनं जगण्याच्या काही वाटा दिल्या आणि त्या वाटामध्ये त्यांनी रसवंती गृह निवडलं. ह्यांची मुलं 8वी 9वी 10वीला आहेत, मुलं शिकतात, ते त्यांच्या घरी असतात, दिवसभर येत असतात. जानेवारी ते जूनपर्यंतचा हा सीझन यांचा बारामतीतला असतो आणि त्यामध्ये दररोज अशा प्रकारे हे जे घुले आहेत त्यांचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. 10वीपर्यंत ना? 6वीपर्यंत शिक्षण झालं आहे. आणि ते स्वतः या ठिकाणी हे नवरा बायको अशा प्रकारचं रसवंती गृह चालवतात. पूर्ण लाकडी आहे. जुनं ते सोनं म्हणतात ते ठीक आहे, परंतु माणसानं काबाड कष्ट किती करावं याला मर्यादा कोणी जरी घालून दिल्या असल्या तरी हे कष्ट हेच आपली पूजा आहे आणि लक्ष्मी आहे असं समजून हे नगर जिल्ह्यातलं कुटुंब बारामतीमध्ये उदरनिर्वाहाची साधनं शोधत उदरनिर्वाह करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं या ठिकाणी आलं आणि त्यांनी रसवंतीचा पर्याय निवडलेला आहे. तुम्ही ज्या वेळी या रस्त्याने जाल, हा भिगवण रस्ता आहे बारामतीचा, पंचायत समिती चौक ते भिगवण MIDC चौक याच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी हे कुटुंब एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असतं. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी तुम्ही जाताय आणि दुपारची वेळ आहे, आवर्जून इथं जा. एका शेतकऱ्याच्या पोराचं कौतुक करा, एका शेतकऱ्याच्या सुनेचं कौतुक करा. आणि मला असं वाटतं जर तुम्ही असं कौतुक केलं तर एक वेगळा रोजगार तर उभा राहीलच, पण तुम्हीसुद्धा त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नाला हातभार लावाल यात शंका नाही. धन्यवाद.